रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। सुरत फेमस स्ट्रीट फूड पनीर घोटाला याची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी मस्त चमचमीत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया। पनीर घोटाल्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथे मी चॉपिंग कटिंग सगळं करून घेतलेलं आहे आणि पनीरसुद्धा इथे मी छान किसून घेतले आहे। त्याचबरोबर टॅमॅटो, कांदे आणि त्याचबरोबर इथे मी हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे। शिमला मिरची घ्यायची आहे आणि आलं लसूण इथे मी बारीक कट करून घेतलेलं आहे। तुम्ही आलं लसूणची पेस्ट वापरलीत ना तरीसुद्धा चालेल। आता इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। अगदी 2 चमचे इतकं मी इथे तेल घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे। तेल आणि बटरचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं पनीर घोटाल्यामध्ये। अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं बटरसुद्धा घालून बघा, त्यामुळे मस्त एकदम भाजीला छान चव येते। त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेला तर भाजीला गोडसर अशी चव येत नाही। कांदा छान परतल्यानंतर आलं लसूण बारीक कट केलेली घालायची आहे। इथे मी 1 टॅमॅटो बारीक कट केलेला घातलेला आहे, तो सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। कांदा टॅमॅटो लवकर परतण्यासाठी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित सगळं सामान आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली ग्रेव्ही ही शिजवून घ्यायची आहे। तर 2-3 मिनटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये कट केलेली शिमला मिरची घालायची आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट केलेल्या घातलेल्या आहेत, ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। आता ग्रेव्हीसुद्धा मस्त इथेच आपली तयार झालेली आहे। आता इथे मी 1 चमचा लाल तिखट मसाला घातले, 1 चमचा यामध्ये धना पावडर घातलेली आहे, ते सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही इथे काश्मीरी वापरलात ना तरी चालेल, फक्त कलरसाठी ते काश्मीरी तिखट वापरा, त्यामुळे भाजीला कलर मस्त येतो। कांदा टॅमॅटो छान परतल्यानंतर यामध्ये इथे मी कोमट पाणी घालायचं आहे। कोमट पाणीसुद्धा आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे। ग्रेव्ही छान शिजण्यासाठी आपल्या इथे कोमट पाणी घालायचं आहे। थंड पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे, फक्त थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीची चव मस्त येते। तर तुम्ही इथे पाहू शकता बघा, मस्तपैकी एकदम उकळ आलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला किसलेलं पनीर घालायचं आहे। तर पनीरसुद्धा आपल्याला एखादा मिनिट ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि पनीर परतल्यानंतर आपल्या यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। भाजी सगळी मिक्स छान होण्यासाठी आपल्या याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला पुन्हा छान उकळ येऊ द्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता बघा, छान उकळी आलेली आहे। आता भाजीसुद्धा आपली इथे शिजल्या गेलेली आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं वरून चीज किसून घालायचं आहे, त्यामुळे भाजीची चव अगदी अप्रतिम लागते आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला हा पनीर घोटाला शिजवून घ्यायचा आहे। थोडीशी उकळ आपल्याला पुन्हा काढायची आहे, म्हणजे छान असं मेल्ट होतं ते चीज। 1 चमचा यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे। मेथी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्ही घातली तर चव मस्त येते, त्यामुळे पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। थोडीशी कट केलेली कोथिंबीर तुम्ही इथे घालू शकता। मस्त चमचमीत सुरत स्पेशल स्ट्रीट फूड आपण इथे तयार केलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे स्ट्रीट फूड नक्की ट्राय करून बघा। पावाबरोबर तर हा पनीर घोटाला अगदी भारी लागतो, शिवाय भाकरी चपातीवर सुद्धा अप्रतिम लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। पनीर घोटाला करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।